वर्षांपूर्वीचा आहे. मी आणि माझे 3 मित्र करण, शैलेश आणि रुपेश आम्ही सर्वांनी मे महिन्यात रुपेशच्या गावी जायचा बेत आखला होता. रुपेशच्या गावी त्याचा मोठा वाडा आहे आणि जवळ समुद्र किनारा आहे. त्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही दिवस विरंगुळा मिळेल आणि मजा करता येईल असे ठरले होते. काही दिवसांचा बेत आखला होता. त्यामुळे जाण्याआधी सगळे नियोजन केले आणि दिवस ठरवला. आम्हाला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतं. त्यामुळे असा प्रवास करून कुठे जायचं म्हटलं की आम्ही रात्रीची वेळच निवडायचो. यावेळीही आम्ही रात्रीच निघायचे ठरवले. त्या दिवशी रात्रीचे जेवण वगैरे आटोपून आम्ही सगळे रुपेशच्या घरी पोहोचलो. त्याच्याकडे 4 व्हीलर होती. येताना खूप काही सामान आणले नव्हते, पण जे काही होते ते पटापट सगळे गाडीत भरले. रुपेशने घरच्यांचा निरोप घेतला आणि साधारण 9:15च्या दरम्यान आम्ही नाईट ड्राईव्हला सुरुवात केली. सगळ्यांची अगदीच मजा मस्ती सुरू होती. जुन्या गप्पा, एकमेकांची मस्करी वगैरे. बऱ्याच दिवसांनी एकत्र जमल्यामुळे वेळ अगदी छान जात होता. जवळपास 3 तासानंतर वस्तीचा परिसर मागे पडला तसे रस्ता निर्मनुष्य भासू लागला. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा हवेत हलकासा गारवा जाणवू लागला. संपूर्ण प्रवासात रुपेशच ड्राईव्ह करणार होता, त्यामुळे मध्ये कुठे थांबण्याचा प्रश्न नव्हता. एव्हाना वाहनांची वर्दळही खूप कमी झाली होती. त्यात गेल्या काही मिनिटात मला आमच्या गाडी व्यतिरिक्त एकही वाहन नजरेस पडले नव्हते. तितक्यात भर रस्त्यात अचानक आमची गाडी बंद पडली. मी रुपेशला विचारले, काय रे, काय झालं? आता अचानक गाडी बंद पडण्याचे कारण त्यालाही कळले नव्हते, म्हणून तो खाली उतरत म्हणाला, माहीत नाही रे, थांब चेक करतो काय झालंय. त्याच्या मागोमाग आम्ही सगळेच गाडीतून खाली उतरलो. मी चौफेर नजर फिरवली तर दिसले की आमची गाडी अशा भागात येऊन बंद पडली आहे जिथे अजिबात वस्ती नाही. दूर दूरवर एकही घर नजरेस पडत नव्हतं. जाणवत होता तो फक्त अंधार. रस्त्याला लाईट्स असून नसल्यासारखे होते आणि त्या 2 स्ट्रीट लाईट मधले अंतर बरेच असल्यामुळे अंधार इतका गडद भासत होता की काही कळायला मार्ग नव्हता. रुपेश गाडीचे बोनेट उघडून नक्की काय बिघाड झालाय ते पाहू लागला. मी त्याच्या जवळ चालत जाऊ लागलो. तेवढ्यात मला मागून जोरात कोणीतरी धक्का दिला. आधीच अंधार होता, त्यामुळे नीट काही दिसत नव्हतं. मला वाटले की माझा मित्र करण माझ्याशी मस्ती करतोय. तसेही त्याला मस्करी करायची खूप सवय होती, म्हणून मी जरा वैतागतच विचारलं, काय रे, धक्का कशाला दिलास? मस्करी करायची वेळ नाही ही. तसे तो आश्चर्यचकित होत मला म्हणाला, अरे मी कधी दिला तुला धक्का? त्याचे असे बोलणे ऐकून मला जरा राग आला आणि मी अजून चिडत म्हणालो, खोटं नको बोलूस तू. करण जरा शांत झाला आणि बोलला, मी धक्का नाही दिला तुला, पाहिजे तर शैलेशला विचार. शैलेशही त्याची बाजू घेत म्हणाला, अरे करण माझ्या समोरच आहे, तो तुला कुठून धक्का देईल? मला जरा गोंधळल्यासारखे झाले, पण मी तो विषय तिथे सोडून दिला. मी रुपेश जवळ गेलो आणि त्याला विचारले, काय रे बाबा, काय प्रॉब्लेम झालाय? त्यावर रुपेश म्हणाला, अरे काही कळतच नाहीये, गाडीत काहीच प्रॉब्लेम नाहीये, गाडीच्या इंजिनमध्येही काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. आमचे संभाषण चालू असताना मला जाणवले की करण सतत मागे वळून बघतोय, जसे त्याच्या मागे कोणीतरी आहे. मी त्याला विचारले, काय रे करण, कोणी आहे का मागे? थोड्या थोड्या वेळाने मागे वळून का बघतोय? त्यावर तो जे म्हणाला ते ऐकून माझ्या मनात धडकीच भरली. तो म्हणाला, कोणीतरी मागून मला बोलवतंय, माझ्या नावाने हाक मारतंय. मी त्या दिशेला जाऊन बघितलं, पण तिथे कोणीही नव्हतं. इव्हाना रुपेश गाडीत जाऊन बसला आणि स्टार्टर मारून गाडी चालू करायचा प्रयत्न करू लागला. मी करणला समजावत म्हणालो, अरे भास झाला असेल रे तुला, कोणीच नाहीये तिकडे. त्यावर तो म्हणाला, मी खरं सांगतोय भावा, कोणीतरी मला मागून बोलावतंय. इव्हाना मला कळून चुकलं होतं की इथे काहीतरी गडबड आहे. मी पुढे काही बोलणार तितक्या शैलेश इशारा करत सांगू लागला,
शांत व्हा. माझा एक क्षणासाठी हृदयाचा ठोका चुकला. बहुतेक त्याला काहीतरी ऐकू आले जे तो आम्हालाही ऐकण्यासाठी खुणावत होता. आम्ही तिघही शांत झालो. तसा एक वेगळाच आवाज येऊ लागला. आम्ही सगळेच तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. माझे काळीज भीतीने धडधडू लागले. गडद अंधार, निर्जन रस्ता आणि त्याच्या मधोमध आम्ही अडकून पडलो होतो. असे वाटू लागले की तो आवाज हळूहळू आमच्या दिशेने पुढे सरकतोय. तितक्यात रुपेशचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि गाडी सुरू झाली. तसे आम्ही तिघही धावत जाऊन गाडीत बसलो. आतापर्यंत रुपेशला बाहेर घडणाऱ्या घटनांची अजिबात जाणीव नव्हती. त्याला मी म्हणालो, रुपेश लवकर इथून गाडी काढ, इथे आपल्याशिवाय अजून कोणीतरी आहे. माझे बोलणे ऐकून तो हसतच म्हणाला, तुम्ही किती पण घाबरवारी, मी नाही घाबरणार. मी फसणारातला नाही, आधीच सांगतो. माझ्याशी मस्करी करू नका रे. त्याला आमच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. आम्ही त्याची मस्करी करतोय असंच त्याला वाटत होतं. सगळं काही शांत झालं असं वाटलंच होतं, पण तितक्यात रुपेश अतिशय वेगात गाडी पळवू लागला. आम्ही सगळेच घाबरलो आणि त्याला विचारू लागलो, काय झालं रे, इतक्या स्पीडमध्ये का घेतोय गाडी? पण तो काहीच उत्तर देत नव्हता. एक क्षणी मला वाटले की नक्की गाडी रस्त्याखाली उतरून मोठा अपघात होणार. तसे माझी नजर त्याच्या हाताकडे गेली. त्याचे हात अक्षरशः थरथरत होते. तो प्रचंड घाबरला होता आणि घामाने ओलाचिंब झाला होता. मी त्याला पुढे काहीच विचारले नाही. मित्रांनाही मी इशारा करून शांत राहायला सांगितलं. साधारण अर्धा तास उलटून गेला. त्या निर्जन परिसरातून लांब आल्यावर रुपेशने गाडी थांबवली. आम्ही त्याला पाणी दिलं. तो शांत झाला आणि त्याने पुढे जे काही सांगितलं ते आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं. तो आम्हाला सांगू लागला, आपण तिथून निघालो आणि गाडीचा फ्रंट मिरर थोडा वाकडा झाला होता, म्हणून मी तो नीट करू लागलो. तेव्हा तुझ्या आणि शैलेशच्या मध्ये एक बाई बसलेली दिसली. ती फक्त समोर रस्त्याकडे पाहत होती. पांढरे शुभ्र डोळे, जणू तिला बुबुळच नव्हती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मी एकदा नाही तर 2 ते 3 वेळा पाहिलं, तेव्हा मला खात्री पटली. मी जास्त विचार न करता गाडी तिथून सुसाट पळवायला लागलो. तुम्ही मला विचारत होता, पण माझी दात खिळच बसली होती. या भागापासून लांब आल्यावर हिंमत करून मी पुन्हा एकदा फ्रंट मिररमध्ये पाहिलं. तेव्हा ती तिथे दिसली नाही आणि माझ्या जीवात जीव आला. त्याने सांगितलेला भयानक प्रसंग ऐकून आम्हीही निशब्द झालो होतो. आम्ही त्याला धीर देऊन पुन्हा गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो. सकाळी गावी पोहोचलो. रात्रीचा प्रकार अजूनही मनात घर करून बसला होता. आम्ही विचारही केला नव्हता की असं काही घडेल, असे काही भयानक अनुभवायला मिळेल. आज 3 वर्ष झाली या घटनेला, पण जेव्हाही रात्रीचा प्रवास करून जाण्याचं म्हटलं की ती काळ रात्र आठवते आणि तो प्रसंग अंगावर काटे आणल्याशिवाय राहत नाही.